या सविस्तर माहिती करता अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख त्या ठिकाणी आहेत। आकांक्षा, आपण पाहतोय बैठका सध्या होताना दिसत आहेत। वचननामा सादर होण्यापूर्वी शेवटची ही चर्चा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये नेमकं कसं सादर करावं, काय करावं या सगळ्या संदर्भात विचारमंथन होताना दिसतंय। या बैठकीदरम्यान ठाकरे बंधू दोघंच आहेत की आणखीन कोणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत? राष्ट्रवादीकडून कोणता चेहरा उपस्थित असेल? नक्कीच आज ठाकरे बंधूंचा जो वचननामा आहे तो आज जाहीर केला जाणार आहे आणि त्यासाठी यामध्ये जनतेच्या हिताचे म्हणजे मुंबईकरांच्या हिताचे जे काही कामं आहेत ती या वचननामामध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं। आणि नुकतेच दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना भवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच आणखी जे नेते मंडळी असतील, संजय राऊत असतील किंवा संदीप देशपांडे असतील, असे सर्व जे ठाकरे आणि मनसेचे नेते आहेत ते देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये हा जो वचननामा आहे तो जाहीर केला जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वचननाम्यामध्ये नेमकं काय असणार आहे याकडे संपूर्ण जनतेचं हे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे। अगदी या वचननाम्याची जर आपण टॅगलाईन पाहिली तर शिवशक्तीचा वचननामा असा खरं तर या ठिकाणी ही टॅगलाईन देण्यात आलेली आहे मुंबईकरांसाठी। त्यामुळे कुठेतरी भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला हा वचननामा असेल। काय असेल नेमका या वचननाम्यात? काही हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा काही उल्लेख या वचननाम्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते का? नक्कीच आपण पाहायला गेलात तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकच टॅगलाईन घेऊन एकत्र आलेले आहेत। ते म्हणजे का मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्यासाठी। आणि हाच मुद्दा घेऊन कुठेतरी शिवयुती असं त्यांनी ठाकरे बंधूंनी आपल्या युतीला नाव दिलेलं आहे। कुठेतरी हिंदुत्वाचा नारा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी असा एक नारा देत कुठेतरी हे दोघं एकत्र येऊन आता सविस्तर ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सविस्तर वचननामा देखील याच ह्याच्यावर आधारित असणार आहे। कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी यामध्ये नेमकं काय असणार आहे, मराठी माणसासाठी काय उपयुक्त असेल किंवा काय फायदेशीर असेल हे संपूर्ण या वचननाम्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू आता हा वचननामा जाहीर करणार आहेत। आणि त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला संपूर्ण माहिती ही समोर येणार आहे की नेमकं या वचननाम्यामध्ये काय असणार आहे। निश्चित राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी कोण उपस्थित असेल? शशिकांत शिंदे याखेरीज त्या ठिकाणी इतर कोणी उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जाते का आकांक्षा? नक्कीच अद्याप तरी कोणी आले नाही आहे। मात्र शशिकांत शिंदे येण्याची शक्यता अशी वर्तवण्यात येत होती। मात्र ठाकरे बंधूंपैकी फक्त ठाकरे आणि मनसे या दोघांचेच नेते फक्त या ठिकाणी आहेत आणि कार्यकर्ते आहेत। बाकी जर शरद पवार गटाचा अद्याप तरी कोणी दिसत नाही आहे। येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे सध्या तरी। आकांक्षा, सेनाभवनात आतमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात, बाहेर नेमकं काय काय घडतं याविषयी काही माहिती? कारण अनेक मनसैनिक, शिवसैनिक तिथं दाखल होण्यास सुरुवात झालेली असेल। तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे सेनाभवनात पोहोचत आहेत, त्यामुळे एक वेगळा उत्साह। नक्कीच ठाकरे बंधू फक्त निवडणुकीसाठी एकत्र पहिल्यांदाच राज ठाकरे म्हणजे 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे सेनाभवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्सुकता आहे। म्हणूनच ठाकरेंचे आणि मनसेंचे कार्यकर्ते आहेत ते सेनाभवनाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबत जे मराठी माणसं आहेत ते देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यासोबत जर नेते मंडळी सगळे आतमध्ये असले तरी कार्यकर्ते या ठिकाणी बाहेर आहेत। आणि दोन ठाकरे बंधू मिळून एकत्र वचननाम्यामध्ये काय असणार आहे यासाठी यांना देखील उत्सुकता लागलेली आहे। त्यामुळे आता निश्चित या वचननाम्यात नेमकं काय असेल या सगळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।